आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. अरे मी काय म्हणत काय हा गे बाय काय हा काय गो आमरे अगो माझं पोर खाली जमिनीवर आणि तू महाराणी सारखी थैसर खाट्यावर झोपली असं आ काय या काय चालला काय या घरात गो ते हैसर ये गो काय करतात काय कळणार नाही काय झालं का काय झालं म्हणून माकाच काय विचारतोस काय या माझं पोर हैसर खाली जमिनीवर झोपलेलो आणि ही महाराणी खाटेवर अगो काय चाललं काय घरात तुझ्या आता माकाच विचार नाहीतरी घराकडे लक्ष असा काय तुझा गो तू सांग बाय माका काय झाला सावली सांग ना तुला तर सगळं माहिती असतं ना नाही आई तू सांग तिला काय विचारते नवरा बायको मध्ये उलूस भांडण झाले ये बाय म्हणून नाराज आहे माझी अमृता एवढंस भांडण झालं आणि एवढा रागवला या गे बाय गोगल गाय नि पोटात पाय काय गो हा दिसतस तर अगदी सासूद गरीब गाय कशी इतक्या डॅमेज असस तू माझ्या पोराक खाली जमिनीवर झोपवलंस हा बरा दिसता काय गो ह्या अगो नवरा बायकोंचा भांडण झाला म्हणून काय झाला असा वागता काय कोण आजी आजी माझ्या अमृताला काही बोलायचं नाही खूप प्रेम करते का माझ्यावरती घे भा तू काय एवढी तयार अरे तयार हरतालिका आहे ना म्हणून तयार व्हायचा वावचा अच्छा अच्छा ए हरतालिकेचा उपास करतात ना ग अमृता माझ्यासाठी कडक उपास करा आणि देवाकडे साकडं घाल म्हणावं तिला हा जी मी पाप केलीच नाही आहेत ना ती सगळी धुवून काढ इन ऍडव्हान्स तू ना तसंच असं सगळी ना म्हणजे काय ना किती पण भांडणं घरात होऊन दे हसून खेळून वातावरण कसं एकदम शांत करून टाकतस हा बघतास काय आता चला पूजेची तयारी करूची आहे ना मग एकमेकांच्या तोंडाकडे काय बघतास चला रे तू आंघोळ करून चांगलं तयार होऊन या हिरो सारखं एकदम चल चला काय चाललं आता त्यांकाच माहिती चल गो लवकर ये काय ताटपून अमृता करशील कडक उपवास कडक उपास आणि तुमच्यासाठी ज्याने माझ्या सुखी संसाराला हरताळ फासलाय त्याच्यासाठी अमृता बऱ्याच जणांचे संसार आता उद्ध्वस्त आहे राजकुमारशी पंगा घेतलाय उद्ध्वस्त तर होणारच तारा किती वेळ अजून बघ ना आलं का नाही अजून ते तर मला पण ते कळत नाहीये का नाही आलं अजून घ्या काय राव तो डिलिव्हरी बॉय किती बाहेर उभा होता हा तुम्हाला आवाज ऐकायला आला काय शेवटी मीच त्याला बोललो बाबा जा आज तुमचं पार्सल मी घेऊन आलोय सकाळी सकाळी काय मागवलंय तुला काय करायचंय ज्यूस मागवलाय आणि वहिनींसाठी सँडविच थांबा काय गोटवळ्यानो तुमका कळणार नाही आ काय झालं आजी काय झालं म्हणून काय विचारतस माका काय गो पांढरे पाली अगो तिचा लगीन नवीन झाला पण तुका कळणार नाही पण मी केलंय काय झालंय काय अगो आज हरताल का उपास करूच असतो ना मग ह्या काय मागवलास बाहेर सून ज्यूस आणि सँडविच ज्यूस आणि सँडविच म्हणून सांगतस माका तुका पण सांगू की येणार नाही त्यांका
अगो आज निर्जळ उपास करूचो असता. आमची तिळी असा ना ती का सुंदर, अति सुंदर, नितांत सुंदर याच्यातच अडकून राहिली. पण सुनांवर संस्कार काय करू केले नाही. बबल्या पाण्याचं एक थेंब सुद्धा देऊचो नाही. हा चला. हा रे निल्या तुका पण कळणार नाही काय रे. बायकोक सांगू येणार नाही तुका. आजी मी बोललो. काय बोललो बायकोचो बैल. हसतेस कित्याक रे तू. आणि तो सोम्या तो बायकोचो रेडो. ते काय येणार नाही. बायकोक सांगू खोया शिकू खोया काय नाही. आपल्या मनात येतात तसा वागतच सगळी जणा. आजी एक मिनिट, लक्ष फक्त आमच्यावर ठेवायला का सांगितलंय तुम्ही. नाही म्हणजे त्या मुलीवर आणि अमृता वहिनीवर कोण लक्ष ठेवणार. तुझ्या ताटात काय वाढलं ना ता बघा आधी. दुसऱ्याच्या ताटात वाकून बघू नको. ता बघू मी समर्थ असय. कळला. त्या दोघींनी उपास केलेलो असा आणि जर नाही केलं तर मी बघून घेईन काय ता. तू नको मध्ये मध्ये बोलूच. माका सांगता रे बबल्या. हा ता पार्सल उचल. द्या ते इथे. ते का जाऊ दे. तू खाऊन टाक रे. मी म्हणजे आणि कोणाक सांगितलंय मी. चाललाय शिस्त नाही अजिबात कसली. आईशी बापाशी संस्कारच केलेले नाहीत. बहिणी, हा उपवास दुसऱ्यासाठी नाही स्वतःसाठी करता असं समजा. आणि मी आहे की तुमच्या सोबत. आपण दोघी मिळून करू हा उपवास. पण तुम्ही स्वतःला असा त्रास करून घेऊ नका. तुम्हीच माझी ताकद आहात वहिनी. आणि तुम्हीच असं केलं तर कसं चालेल. नाही कशाला त्रास करून येतेस तू. तर आम्ही तुला पाणी देतो. नाही नको, पाणी नको. का. आज आमचा निर्जळी हरतालिकेचा उपवास आहे. मग वहिनी का रडते. जग्गू आजी राजकुमार सरांवरून वहिनींना खूप बोलला. त्याचाच वाईट वाटतं त्यांना. दरवर्षी अगदी उत्साहाने करते मी हरताळिकेचा उपास. पण यावर्षी काहीच करायची इच्छा होत नाहीये. वहिनी तुला माहितीये आपली संस्कृती इतकी महान आहे ना की आपल्याला कुठली गोष्ट जर पटत नसेल ना तर ती नाकारण्याचा अधिकार देते. या वेळेला असं समज की तू उपवास स्वतःसाठी करतेस, नवऱ्यासाठी नाही. स्वतःसाठी देवाकडे काहीतरी माग. कळलं. हो मी पण त्यांना हेच सांगितलं. बघ मी आणि माझी बायको एकच गोष्ट सांगतोय. काळजी नको करू. येतो मी. हा बा मी चहा देते तुम्हाला. चहा कोणाला. तुम्हाला. अच्छा म्हणजे तू उपवास करायचा आणि मी खायचं प्यायचं का. नाही नाही मी पण उपवास करेन. अहो पण मी दिवसभर घरातच असणार आहे. आणि आम्हाला सवय असते उपवासाची. मला ऑफिसला जायचंय, दिवसभर काम करायचंय. उपाशी राहून कसं चालेल. तू घरी असलीस तरी एकाच जागेवर बसून राहतेस का. हा घरातलं काम सुद्धा कामच असतं सावली. ते काही नाही. हे बघ आणि मला कोणी लादत नाहीये माझ्यावर. माझी इच्छा आहे मी करेन उपवास. बरं ठीक आहे.